छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होते। पेट्रोल डिझेल संपणार अशा अफवा सध्या पसरलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक जण पेट्रोल पंपावर धाव घेत आहेत। तशीच ही गर्दी आपल्याला छत्रपती संभाजीनगरात पाहायला मिळते। तर दुसरीकडे पेट्रोल डीलर असोसिएशन वेगळंच कारण देते। पहिले पेट्रोल पंप कंपनी 5 दिवसाच्या क्रेडिटवर इंधन द्यायच्या, मात्र आता ते पहिले पैसे घेत आहेत आणि त्यानंतर इंधन देत आहेत। त्यामुळे ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांचे त्यांना पेट्रोल सध्या मिळत नाहीये। तर तिथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। विशाल करोळे यांनी त्याचा आढावा घेतलाय, पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी रात्रीपासून पुन्हा एकदा पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा दिसत आहेत। आपण बघतोय कालपासूनच अशा पद्धतीने नागरिकांच्या रांगा लागत आहेत। पेट्रोल डिझेल भरण्यासाठी दुचाकी स्वार, चारचाकी स्वार सगळेच रात्रीपासून पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत। त्यामुळे संभाजीनगरचे जवळपास 10 ते 12 पेट्रोल पंप पूर्णतः ड्राय पडले असं चित्र आहे आणि जे पेट्रोल पंप सुरू आहेत त्या ठिकाणी अशी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे। पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया। खूप जास्त गर्दी होते, पुन्हा लोक रात्रीपासूनच पंपावर यायला लागले, काय झालं? खरंच शॉर्टेज झालाय? सर क्या हो गया, पहली बात तो तीनों ऑयल कंपनी की एक बहुत बड़ी गलती हुई। वो लोग है तो एक 5 डेज की क्रेडिट फैसिलिटी देते थे, जो भाई आज मंडे को 1 तारीख को दिया तो उसका पेमेंट 5 तारीख को देना है। और उसके अलावा वो बोलते थे कि जब हम क्रेडिट दे रहे हैं तो डीजल ये वो के लिए तुम क्रेडिट पास ऑन करो। अब ऑल ऑफ दी सडन कंपनी ने ऑल ओवर इंडिया में उनका एक स्ट्रैटेजी चेंज कर दी है कि भाई हम आपको क्रेडिट नहीं देंगे, कैश एंड कैरी। अब कैश एंड कैरी में क्या होता है कि आप सुबह में आरटीजीएस जब करते हैं तो उसको रिफ्लेक्ट होने को 1-2 घंटे लगते हैं। तो उसके वजह से क्या हो गया, जिसके पास फाइनेंस नहीं है तो कुछ पंप ड्राई हो गए। अब वो कुछ पंप ड्राई हो गए, हम लोग ने कंपनी से रिक्वेस्ट भी करे कि जब तक कि स्टेबल हो जान दीजिए, पर वो मानने को तैयार नहीं थे। उन्होंने कंपनी ने पूरों को बंद करे। तो आप देखेंगे संभाजीनगर में भी कुछ पंप है तो ड्राई है बिकॉज ऑफ दी फाइनेंशियल कंडीशन। क्यों सुबह से गर्दी कर रहे हो? क्या खत्म हो जाएगा लग रहा है? हाँ खत्म हो जाएगा। कहाँ पढ़ा आपने? व्हॉट्सअप पे आ रहा है? हाँ ठीक आहे, व्हॉट्सअप पे आ रहा है असं म्हणूया। आणखी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपण। दादा, संपेल असं वाटतंय का पेट्रोल डिझेल? नाही कालच स्टॉक आला। कालच स्टॉप झाला? अच्छा, एक मिनिट। दादा, संपेल असं वाटतंय का? तुम्ही गर्दी करताय? नाही काही नाही, आता आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही आलो। असं पण असं अफवा सुरू आहे ना? हा अफवाच आहे, अफवाच। अफवा सुरू आहे ना? अफवा चल रही है ना? अफवा सुरू आहे ना संपेल म्हणून? अफवा तर चालू आहे, पण बघू संपेल का नाही संपेल। पण नागरिक गर्दी मोठ्या प्रमाणात करताय, बऱ्यापैकी करतो। कोण जबाबदार वाटतं यासाठी? हा कोण जबाबदार वाटतं या सगळ्या याच्यासाठी? काय आता सरकारने काहीतरी पाऊल घ्यायला पाहिजे पुढे। अच्छा, अफवामुळेच अफवा ऐकली का पेट्रोल डिझेल संपणार म्हणून? तसं तर काय ऐकलं नाही, पण सध्या गर्दी दिसली म्हणून आलोय। भरून घ्यायला पाहिजे हा है ना? येस आपण बघतोय की या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहे। कुणी व्हॉट्सअपवर ऐकलंय, कुणी समाज माध्यमांवर पाहिलंय। सरकारने यासाठी काहीतरी करावं असं या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं ही सगळी गर्दी आता या पंपांवर व्हायला लागलेली आहे। आवाहन केलं जात आहे की पॅनिक होऊ नका, मात्र तरी सुद्धा लोक घाबरतायत आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीने गर्दी करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।